भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। ओबीसीच्या मध्ये प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या सोहळ्यासहित महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली, पण मराठा आरक्षणाचा विषयाच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची एक विषारी फुंकार या राज्यामध्ये फुंकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला ह्या मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आज राज्यामध्ये 54 लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्या। एकनाथ शिंदे यांनी त्याचे आदेश त्या ठिकाणी दिले। 39 लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले, परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊ नये याच्याकरता भुजबळांनी आवाहन केलं की तुम्ही समाजा ओबीसीच्या लोकांना की आपण आवाहन करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या, जेणेकरून मराठ्यांना हे प्रमाणपत्र मिळायला नको। परंतु त्या भुजबळांना मला सांगायचं की ज्या 57 लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत, त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही। तो त्यांचा हक्क आहे। 70 वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। एका राज्याची मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाविरोधात असू शकत नाही, तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही। म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा, त्याच्यामध्ये जर जातीवर शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे, हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।